नमस्कार मित्रांनो, भारतीय संविधान आपल्याला नागरिकत्वाचे हक्क देतं, पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे. एकदा नागरिकत्व मिळालं, तर ते कायम राहतं का? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं भारतीय संविधानातील कलम 10 मध्ये. चला तर मग, आज समजून घेऊया कलम 10 म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, कलम 10 हे नागरिकत्वाशी संबंधित कलम आहे. हे कलम सांगतं की, संविधान लागू होताना जो व्यक्ती भारताचा नागरिक होता, तो पुढेही नागरिक राहील. जोपर्यंत संसदेनं केलेल्या कायद्यानुसार त्याचं नागरिकत्व रद्द, समाप्त किंवा बदल करण्यात येत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, 26 जानेवारी 1950 रोजी जो भारताचा नागरिक होता, तो नागरिकत्व टिकवून ठेवू शकतो. पण अट अशी आहे की त्याने पुढे नागरिकत्वासंबंधी कायद्याचा भंग केलेला नसावा. मित्रांनो, कलम 10 अंतर्गत, नागरिकत्व कायम ठेवण्याचा अधिकार संसदेकडे आहे. संसदेला नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. नागरिकत्व रद्द करणे, बदलणे किंवा संपवणे हे संसद ठरवते. याच आधारावर पुढे, नागरिकत्व अधिनियम 1955 तयार करण्यात आला. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जन्माने भारतीय नागरिक आहे, पण नंतर, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारते, भारतविरोधी गंभीर गुन्ह्यात सहभागी होते, तर अशा परिस्थितीत, संसदेकडून केलेल्या कायद्यानुसार त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकतं. मित्रांनो, कलम 10 महत्त्वाचं आहे कारण, नागरिकत्व कायम राहील याची हमी देते. पण देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार संसदेला देते. संविधान आणि संसद यांच्यातील संतुलन राखते. तर मित्रांनो, कलम 10 आपल्याला सांगतं की, नागरिकत्व एकदा मिळालं तरी ते पूर्णपणे अबाधित नसतं. ते संसदेनं ठरवलेल्या कायद्यांवर अवलंबून असतं. जर तुम्हाला कलम 5 ते 11 हवी असेल वरती बाजूला दिसत असेल तिथे क्लिक करून पहा. कलम 11 पाहिजे असन तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय संविधान.